आमच्या 4000 झोपड्यापैकी नाम मात्र 1000 झोपड्या पात्र करून बाकीच्या 3000 झोपड्या प्रलंबित अनिर्णित अशा ठेवलेल्या आहेत. तर सरकारला शासनाला आमचं एकच सांगणं आहे की तुमचा जो पण कार्यकाल आहे तो जवळपास उलटून गेलेला आहे सर्वे करण्याचा आणि अंतिम यादी लावण्याचा देखील. तरी तुम्ही हे 8-10 महिने झाले तुम्ही कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही आहे, उडवाउडवीची उत्तरं देत आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही जर नीट लक्ष दिलं नाही तर येत्या इलेक्शनला आमचा बहिष्कार आणि बहिष्कार राहील. आधी पुनर्वसन, आधी पुनर्वसन, आधी पुनर्वसन. ऐकलात हा आक्रोश? गेल्या 10 वर्षांपासून अंधेरीतल्या संदेशनगर आणि क्रांतीनगरमध्ये राहणारे झोपडपट्टीवासी आपल्या हक्काच्या निवाऱ्यासाठी लढत आहेत. पण आजगायत त्यांच्या व्यथा कोणत्या पुढाऱ्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत. गेल्या 15 वर्षापासून सरकार पुनर्वसन करणार असं आश्वासन देते. अखेर हे झोपडपट्टीवासीय आझाद मैदानात गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले. घरदार सोडून चिमुकल्याला घेऊन या आईला घरासाठी मैदानात बसावं लागलं आहे. आमची मागणी हेच आहे की ज्या घरात आम्ही राहतो ते इतकं पडीत झालेलं आहे की ते आम्ही रिपेअर करू शकत नाही आम्हाला शिफ्टिंग देत आहे. आम्हाला फक्त असं सांगतात आहे की दिवाळीमध्ये मे महिन्यामध्ये भेटणार, पण अजून भेटलेलं नाही आहे. आणि ते घराची अशी दुरवस्था झालेली आहे की पावसाळ्यातनं जमिनीतून पाणी येते, वरती पत्र्यातून पाणी गळती होते. माझी 2 छोटी बच्चू आहेत, त्या लोकांना आता हे दुसरं बच्चू मला कसं हँडल करणार. बस एवढंच की आम्हाला घराच्या बदली आमचं घर मिळालं पाहिजे. जवळपास 4000 झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. पुनर्वसनाचा प्रश्न न सुटल्यास महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झोपडपट्टीवासियांनी घेतलाय. मुंबई लाईव्ह.